तर सातारा संदर्भातील निर्णय अजितदादांनी आधीच घेतला होता अशी प्रतिक्रिया वाईचे आमदार मकरंद पाटलांनी दिली आहे। इतकंच नाही तर अजितदादांनी सातारा संदर्भात वाईमधील सभेतच वक्तव्य केलं होतं असंही त्यांनी यावेळी म्हटलं। राज्यसभेची जागा सातारा जिल्ह्यालाच मिळणार असं वक्तव्य अजित पवारांनी केलं। यानंतर मकरंद पाटलांनी TV9 मराठीला प्रतिक्रिया दिली आहे। काँग्रेस पक्षाचे वाई तालुक्याचे आमदार मकरंद पाटील आपल्या बरोबर आहेत। आबा, खरं तर आत्ताच अजित पवार यांनी भाषणामध्ये सांगितलं की साताऱ्याला राज्यसभेची जागा मिळणार आहे। खरं तर प्रफुल्ल पटेल यांची राज्यसभेची जागा रिक्त झालेली होती, तिथे निवडणूक सुद्धा लागली नाही। दादांनी वाईच्या सभेमध्ये या संदर्भामध्ये वक्तव्य केलं होतं की ही जी राज्यसभेची जागा जी राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार आहे ही जागा सातारा जिल्ह्याकरताच देण्याचा निर्णय हा पक्षाच्या वरिष्ठ स्तरावर किंबहुना दादांनी हा निर्णय घेतलेला आहे। परंतु तुमच्या भावाचं नाव, अर्थात तुमचे बंधू आहेत नितीन पाटील, त्यांचं देखील नाव लोकसभेच्या जागेसाठी चर्चेत होतं साताऱ्याच्या। परंतु साताऱ्याची परंपरागत जागा जी राष्ट्रवादीची परंपरागत जागा होती ती 25 वर्षाच्या नंतर तुम्हाला सोडायला लागली। आता तीच राज्यसभेची एक जागा जी आहे ती पुन्हा साताऱ्याला देणार असं दादांनी म्हटलंय। त्यात तुमच्या भावाचं नाव चर्चेत नाही। दादांनी वाईच्या भाषणामध्येच त्या संदर्भात सांगितलं होतं। बघू आता काय होतं ते। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहनसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई।